नमस्कार मित्रांनो, आज मकर संक्रांतीनिमित्त आपण येवल्याला जाणार होतो. काय काय राडे केले नक्कीच पुढे दिसतील तुम्हाला. पुढे नक्की पहा व्हिडिओ. पहिलं म्हटलं आपलं काम करून घ्यावं. 2-4 बॅनर होते ते घेतले आणि प्रिंटा मारायच्या होत्या 2-4 त्या पण प्रिंटा मारून घेतल्या आणि येवल्याला जायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं थोडं सावरून घेऊ आणि येवल्याला निघालोच होतो. भाऊचं ब्रेकअप होईल होतं. भाऊ डायरेक्ट गपचीत बसला होता. त्याच्यामुळे भाऊ आपल्याकडे लक्ष पण देईना. डायरेक्ट भाऊ रडत होता. काय माहिती. येवल्याची मकर संक्रांत एवढी विशेष काय आहे तुम्हाला नक्कीच शब्दात सांगतो आणि चित्रात दाखवतो. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. येवल्यात मकर संक्रांती ही 3 दिवस चालते. पहिला दिवस म्हणजे भोगी, दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांती आणि तिसरा दिवस म्हणजे कर. या तिन्ही दिवशी भरपूर जल्लोष असतो. अहमदाबादप्रमाणेच येवल्यातही पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे, ज्यात स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात. पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम. लोक स्वतः मांजा बनवतात, पण डीजेच्या तालावर नाचणे आणि फटाक्यांची आतिषबाजी करणे यांसारख्या आधुनिक गोष्टींचाही यात समावेश असतो. कौटुंबिक आणि सामाजिक महत्त्व. माहेरी आलेल्या मुली आणि सुना या उत्सवात आवर्जून भाग घेतात, ज्यामुळे यात कौटुंबिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त होते. मकर संक्रांतीला तिळगुळाचे काय महत्त्व आहे हे तुम्हाला सांगतो आता. तिळगुळ घ्या गोड गोड बोला या संदेशाने हा सण साजरा होतो, जो आपुलकी आणि सौहार्द्र दर्शवतो. काका तर फटाके लावायला हायगईच करत नव्हती. नुसतं आणला का पेटावला का जाऊ देवर, आणला का पेटावला का जाऊ देवर नाद करून टाकला तर काकानी. संक्रांतीला एकट्याला माझे नाही मित्र सोबत लागतेच, त्याच्यामुळे आपले 2 मित्र होते सोबत. आता मी व्हॉइस ओव्हर बंद करतो. तुम्हाला फटाक्यांचा आवाज पहा कसा येतो.